आजी हा हा फोटो आले पाहिजे पण तुम्ही फोटोच म्हणत आहे. ते आमच्या घरी आले पाहिजे पण तुला खोई बी लावतो तो. घे, मला नाही घेऊन जा. काय तिथेच असं ना देवाची या आजी रोज काम करू नका एक ग्लासात घे आणि हो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला खूपच लेट येत आहे आणि त्याच्याबद्दल सर्वांना सर्वात अगोदर सॉरी. तर बघा आता आज आहे आजीचा वाढदिवस. तर इथे आज वाढदिवसाची सर्वजण वाढदिवसाला जाण्यासाठी रेडी झालेले आहेत. पण काल जी वास्तुपूजा झालेली होती शेतामध्ये तर त्याचे आहेर जे बाकी होते सर्वांचे ते सर्वांनी इथे बघा आता सकाळी करायला सुरुवात केलेली आहे. सर्वजण आता मामा मामीला आहेर करून राहिलेले आहेत आणि मस्तपैकी सर्वजण आता इथे गप्पा गोष्टी आपल्या सुरू आहे. मस्तपैकी सर्वजण छान छान रेडी झाले. सगळ्यांनी मस्तपैकी तयाऱ्या केल्या, आवरून घेतलं आणि आपले आहेर वगैरे चालू आहे तिथं. आणि ह्या आहेत आमच्या पुण्याच्या दादी. ह्या चक्क आम्हाला 40 वर्षानंतर भेटलेल्या आहेत. तर त्यांनी सर्वांसाठी मस्तपैकी छान छान असे गिफ्ट आणलेले होते. सर्वांना साडी वगैरे दिली. आणि ह्या आहेत माझ्या मामीच्या वहिनी वगैरे. तर त्यांनी पण मस्तपैकी आहेर वगैरे केला आहे ते मामीला. आणि ह्या दादींचं अजून चालूच होतं, आहेर राहिलेला होता बहुतेक. त्या आता पुण्या साईडच्या आहेत तर त्यांच्याकडे थोडं आणखी पूर्ण एकदम त्यांच्या पद्धतीने त्या आहेर करतात ते. तर हे बघा इथे मावशीला पण त्यांनी साडी गिफ्ट दिली होती, मम्मीला पण साडी गिफ्ट दिली. त्यानंतर माझ्यासाठी पण आणि माझ्या बहिणीसाठी, आम्हा दोघींसाठी पण छान अशा मस्त सुंदर पर्स आणलेल्या होत्या त्यांनी. त्या आम्हाला गिफ्ट म्हणून दिल्या आणि त्या सांगत होत्या की ह्या दोघी पण यूज करा म्हणून. तर असं त्यांनी पण छान छान आम्हाला गिफ्ट आणलेले होते कारण त्या पहिल्यांदा आम्हाला भेटत होत्या. तर आता त्यानंतर सर्वांचं आवरून झालं. आवरून वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आलो शेतामध्ये थेट. तर येतानाचा व्हिडिओ काही मी घेतलेला नाही आहे इथे. मग आम्ही शेतामध्ये आलो आणि बघा सर्वजणी मस्त मस्त छान सर्व आजी मावशी वगैरे सगळ्याजणी इथे रेडी झालेल्या होत्या. सर्वजण खूप छान दिसत होते. आणि हे आहे सर्व आमची इकडची फॅमिली. मांड्या घालू घालू बसल्या मावशी आज्या. बोला अध्यक्षीनबाई आजच्या मीटिंगच्या अध्यक्षीनबाई. मी का म्हणताय या आल्या आता पाहुणीनी जी वाट पाहुणीचा व्हिडिओ या आल्या माझ्या मावश्या. मामी व्हिडिओ बिट्ट्या खाऊन खाते काय पाहतं काय.
आता आलाय बर्थडेचा केक. छान 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 छान. चमत्कार. हालतच लय राहत्या. ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे आलेलो होतो तर त्या कार्यक्रमाला आता लगेच सुरुवात होणार होती. सर्वजण आले आहेत. छानपैकी आजीचा वाढदिवस मस्तपैकी सेलिब्रेट करणार आहे सर्वजण मिळून. हा आहे आमच्या आईचा 75वा वाढदिवस. तर बघा किती छान मस्त मामाने खूपच सुंदर कार्यक्रम केला होता आजीच्या वाढदिवसाचा. आणि 75 वर्ष आमच्या आजीला पूर्ण झालेले आहेत. मातोश्री श्रीमती शेवंताबाई नारायणरावजी शेंडे यांचा हा रौप्य महोत्सवी वाढदिवस. या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आज एकेका आपल्या आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच संजय भाऊ शेंडे आणि मनीषाताईंनी हा त्यांचा रौप्य महोत्सवी असा वाढदिवस इथं आयोजित केलेला आहे. मला असं वाटतं की आईला सुद्धा यापेक्षा दुसरा कोणता आनंद नसावा. संजय भाऊ जिवंतपणी आपल्याकडून आपल्या आई वडिलांची जेवढी सेवा होते, जेवढा आदर केला जातो, तेच त्यांच्यासाठी स्वर्ग असते. मेल्यानंतरच काही कुणाला माहिती नसते. जिवंतपणे आपल्या आई वडील आवाजाने तुम्हाला त्रास गाठी भेटी अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने झाल्या सर्वांच्या गाठी भेटी. शेवंताचा परिवार पाहून सुखी, कुतूहलाचे शब्द सर्वांच्या ओठी.
शेवंताचा परिवार पाहून सुखी कुतूहलाचे शब्द सर्वांच्या ओठी जीवनाच्या रांगोळीत तिच्या नातू पंतूने भरले रंग जीवनाच्या रांगोळीत तिच्या नातू पंतूने भरले रंग त्यांच्या आनंद खूप छान असा मस्त आनंदमय वातावरण झालेलं होतं बघा. सर्वजण खूप खूप वर्षांनी चक्क 40-40, 20-20, 30 वर्षानंतर सर्वजण इथे भेटलेले होते. आणि असा कुठला कार्यक्रम घ्यायचा म्हटलं म्हणजे कसं आहे, सर्वांच्या भेटीगाठी होतात. हे निमित्त त्याला कारणच असते, एक काहीतरी वाढदिवस वगैरे. पण खूप सर्वजण भेटी झाल्यानं खूप सर्वजण आनंदी होते आणि खूप मस्त वातावरण होतं. हे आहेत मयूरचे म्हणजे माझ्या भावाचे मित्रमंडळी, त्यानंतर आमचे छोटे जावई बापू. आणि बघा आता सर्व थोडीफार गर्दी कमी झालेली होती. मग म्हटलं चला आपण आणलेलं जे गिफ्ट आहे ते पण आजीला देऊया. आणि आम्ही जे गिफ्ट आणलेलं होतं ते आमच्यासाठी तर खूप मोलाचं होतं, पण आता प्रत्येकाला आवडते कसं काय. आणि आजीला पण तसं देवधर्म वगैरे देवाची ओढ आहे, तिला पण छान वाटलं. मामा मामीला सर्वांना त्यांना आवडलं असेलच नक्की. तर हे बघा, हे आहे माझ्याकडून आमच्या परिवाराकडून दिलेलं हे छोटंसं अशी भेटवस्तू, स्वामींचा फोटो. तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. तर मी स्वामींचा फोटो गिफ्ट म्हणून दिला. आणि ते बघा सर्वजण आणलेले गिफ्ट इथे आईला देतच होते सर्वजण. आणि छान सर्वजण भेटत होते, खूप चांगलं वाटलं. आईला पण खूप मस्त वाटलं, आईला पण खूपच छान वाटलं असं सर्वांना भेटून. सर्वांच्या मिळालेल्या शुभेच्छा, आशीर्वाद ह्या तर खूप महत्त्वाच्या आहे. कुठल्याही दिलेल्या भेटवस्तूपेक्षा महत्त्वाचं असते ते शुभेच्छा. तर बघा आता सर्वजण मस्तपैकी आनंद घेत आहेत जेवणाचा. आणि शेतातलं जेवणाचा आनंद जरा वेगळाच असतो. मला तर खूप आवडलं होतं शेतातलं जेवण. मावशी 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 धाबाले बाई हा अरे तुला सांगू चला तर मग सगळा दिवस आज पूर्ण दिवस कार्यक्रमात गेला आणि खूप धावपळ झाली. खूप पाहुणे आले होते, खूप सर्वांच्या भेटी झाल्या, गप्पा गोष्टी भेटेगाठी. खूप छान वाटलं मस्तपैकी. आणि आजचा दिवस हा माझ्या आठवणीचा दिवस राहणार आहे. खूप सुंदर दिवस गेलेला आहे आजचा. तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आम्ही जेवायला बसलेलो होतो. आणि आज हे जे जेवणाचा मेनू आहे विदर्भ स्पेशल बिट्ट्या वांग्याची भाजी. त्यानंतर बघा आता शेतात छान हिरवगार वातावरण होतं, तर दिशाने पण मस्त व्हिडिओ वगैरे काढले, फोटोशूट केला. आणि त्यानंतर हा निघतानाचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही गावाला जेव्हा येत होतो तर त्या दिवशी होती होळी. तर मग होळीचा रंग न लावता गावाला जाणं काही बरोबर नाही. म्हटलं चला मस्त आम्ही छान खूप मस्त रंग वगैरे लावले, एकमेकांना खूप आनंद सेलिब्रेट केला. चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. परत भेटूया.